रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? आपल्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत असा एक पदार्थ ज्याचं नाव काढताच भंडाऱ्याच्या किंवा जागरण गोंधळाच्या पंक्तीतल्या जेवणाची आठवण नक्की येते. तो म्हणजे लापशी कढी भात. गोड, मऊसूत तुपातली लापशी आणि त्याला जोडीला गरमागरम तिखट आंबट कढी. हे कॉम्बिनेशन म्हणजे एक वेगळं सुख. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण बनवूया गोड लापशी. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भरडा म्हणजे लापशीचा रवा आणि 1 वाटी गूळ. आता हा गूळ मी एका पातेल्यामध्ये घालून घेतला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. या मापाने जर तुम्ही लापशी बनवली तर तुमची लापशी अतिशय मऊसूत आणि सुटसुटीत होते. आता हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आहे आणि याचा छान एक उकळी येईपर्यंत गुळवणी तयार करून घ्यायचा आहे. लापशीसाठी लागणारे इतर साहित्य आता आपण पाहूयात. मी इथे घेतली आहे थोडीशी बडीशोप, 7 ते 8 हिरवे विलायची, 2 लवंगा, एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि सुंठ. त्यानंतर इथे घेतले आहेत काही खोबऱ्याचे काप, थोडेसे शेंगादाणे, काजू, बदाम आणि सजवण्यासाठी थोडीशी टुटी फ्रुटी आणि मनुकी. सर्वात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुंठ, बडीशोप, विलायची याची थोडीशी साखर घालून पावडर तयार करून घ्यायची. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये भरडा घालून घ्यायचा. हा भरडा सोनेरी रंग येईपर्यंत आणि चांगला खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. भरडा छान भाजला की हा हलका फुलका होतो. त्यानंतर यामध्येच थोडंसं तूप घालून मी खोबऱ्याचे काप, शेंगादाणे, काजू, बदाम सर्व भाजून घेणार आहे. हे सर्व पदार्थ व्यवस्थित तुपामध्ये भाजून झाले की यामध्ये घालून घेणार आहोत सुंठ, बडीशोप, विलायची याची पावडर आणि ही सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मी इथे लवंगा आणि दालचिनीचा तुकडा घालायचा विसरले होते. तुम्ही या लवंगा आणि दालचिनीचा तुकडा खोबऱ्याच्या कापाबरोबरच व्यवस्थित भाजून घ्या. इथे आपले गुळवणी देखील तयार झाले आहे आणि आता हे गुळाचे पाणी आपण गाळून या भरड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्येच आता मी चिमूटभर मीठ घातलं आहे. मीठ घालायचं कारण असं की गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की गोडाचा पदार्थ अजून चवदार होतो. आता नंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवर लापशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये या लापशीला हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिकटणार नाही. ही लापशी मंद गॅसवर शिजवण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटे वेळ लागला आहे. तुम्ही पाहू शकता आपली ही लापशी किती मऊ आणि मोकळी झाली आहे. आता यावरती मी थोडीशी तुपाची धार घालून घेतली आहे आणि सजवण्यासाठी मनुकी आणि टुटी फ्रुटी घालून घेतली आहे. ही झाली आपली गरमागरम लुसलुशीत लापशी तयार. लापशी झाली. आता वळूया तिच्या जोडीदाराकडे म्हणजेच कढीकडे. त्यासाठी मी इथे 1 लिटर ताक घेतले आहे. त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालायचं. हे बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. बेसन पिठामुळे आपली कढी दाटसर होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. फोडणीसाठी मी इथे काही हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेल व्यवस्थित तापले की यामध्येच मोहरी, जिरे, हिंग आणि भरपूर सारा कढीपत्ता घालून घ्यायचा. हे मसाले व्यवस्थित तडतडले की नंतर यामध्ये थोडीशी हळद आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर याचं तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण चांगले परतून झाले. आता यानंतर यामध्ये बेसन पीठ घातलेले ताक घाला आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि ही कढी सतत ढवळत राहा म्हणजे कढी फाटणार नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कढीमध्ये थोडीशी साखर देखील घालू शकता.
कढीला छान उकळी यायला लागली की गॅस बंद करायचा आणि त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पेरून घ्यायची. चला तर मग गरमागरम भातासोबत खाण्यासाठी आपली कढी तयार आहे. मंडळी, कसा वाटला मग आपला आजचा हा बेत? रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी भेटूयात आपल्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.